डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिलं. मग मराठा समाजाला का आरक्षण नाही दिलं? हा प्रश्न तुमच्या देखील मनात आला असेल तर आधी हा गैरसमज दूर करा. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा कच्चा मसुदा लिहत होते आणि तेव्हा मराठा समाजाचे नेते पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले आणि बाबासाहेबांनी संविधानाचा तो मसुदा देशमुखांना वाचण्यासाठी दिला. देशमुख तो मसुदा वाचत गेले आणि अचानक त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाबासाहेबांनी विचारल्यावर ते म्हणाले, बाबासाहेब धन्य आहात आपण. ज्या मराठा समाजाच्या आरक्षणाची चिंता आम्हाला अस्वस्थ करत होती त्याची तरतूद तुम्ही आधीच करून ठेवली आहे. पण जेव्हा हा मुद्दा तेव्हाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे गेला त्यांना हे फारसं पटलं नाही आणि काही राजकारणी लोकांकडून मराठा समाजाला भडकवण्यात सुद्धा आलं. आणि तेव्हा मराठा समाजाने आम्ही मागासवर्गीय नाही, आम्हाला आरक्षण नको अशा मागण्या केल्या. मोर्चा सुद्धा काढला. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की भविष्यात मराठ्यांच्या जमिनीचं विभाजन होणार तेव्हा त्यांना आरक्षणाची गरज भासेल. पण दुर्दैव असं असेल की ते आरक्षण देण्यासाठी मीच नसेल. आणि हा सर्व संदर्भ सोहनलाल शास्त्री यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के साथ 25 वर्ष या पुस्तकामध्ये नमूद आहे.